परिवाराने जर मनावर घेतलं आणि त्यांनी मनावर घेतलं तर नक्कीच हा जो तुम्ही विषय घेतला तो नक्कीच पूर्ण करतील. मानाचा करंडक आपल्या भागामध्ये नक्कीच होईल आणि माझं सहभाग व सहकार्य नक्कीच लाभेल एवढंच मी या कार्यक्रमात या मॅचच्या निमित्ताने मी एक आश्वासन देतो आणि ते नक्कीच पूर्ण करू एवढीच मी एक शुभेच्छा देतो. बघा ह्या जी स्पर्धा आहे ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर का गाजते माहिती आहे का, या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तर मग आयोजकांना सुद्धा ते पाठबळ मिळते आणि त्यासाठी आपण जे आश्वासन दिले ते नक्कीच कौतुकास्पद आहे. चला आपण समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि ऐकूया विनोद सोरगे यांना. धन्यवाद. मॅचची आतुरता सर्वांना, कारण गोलंदाजी मार्कवर बुवा पवार. प्रत्येक विकेटला पारितोषिक. पहिला चेंडू इथे राहुल भैया यांनी मात्र डेड बॉल. इथे मात्र धावा नसतील. पुणे ए विरुद्ध पुणे बी सामना. हॅट्रिक साठी 1000 रुपये बंटी पाटील यांच्याकडनं. नितीन उन्हाळेकडनं 100 रुपये. विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल बुवा भाऊ पवार यांच्यासाठी. प्रत्येक विकेट साठी पारितोषिक. प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक. बुवा भाऊ पवार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोर भैया साठे. इथे फटका जोरदार धुवाधार चेंडू भिरकावून दिला. सीमारेषा पार षटकार. मार्कर आपण पाहतोय. समोर जे भिंतीवर बसले त्यांनी बाजूला येतोय. इथे जर विकेट जर घेतली तर अवनीश मांगडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल बुवा पवार यांच्यासाठी. अगदी डीडी स्पोर्टचा वाघ, डीडी स्पोर्टचा दाना वाघ मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अनुभवी खेळाडू आहे. रमाकांत आत्रे म्हणून ज्यांना डीडी स्पोर्टवर ओळखलं जातं ते बुवा पवार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी भैया साठे सारख्या एका तगड्या फलंदाज समोर केलेली आतापर्यंतची अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण भल्या गोलंदाजांना षटकारांची अफलातून खेळी पाहायला मिळते, पण इथे बुवा भाऊंनी मात्र चांगली गोलंदाजी केली. या ओव्हर साठी अवनीश यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अफलातून ओव्हर. चला लॉट्स आपण करणार आहोत. विजयी संघाच्या करणाऱ्यांना विनंती असेल लॉट साठी यायचे. आणि एक छोटा प्रशंसक डायरेक्ट आतमध्ये येतोय. बुवा पवार तुमच्याकडे. बुवा भाऊंना विनंती आहे त्या छोट्या प्रेक्षकाचं अभिवादन स्वीकार करा. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बुवा पवारांच्या षटकासाठी. क्या बात आहे. इथे अवनीश डायरेक्ट बुवा भाऊंपर्यंत पोहोचलाय.
500 रुपयाचं पारितोषिक बुवा भाऊंच्या या षटकासाठी, कारण त्यांनी जे षटक टाकलं ते षटक एखादा नॉर्मल खेळाडू समोर नव्हतं. भैया साठे सारख्या एका तगड्या खेळाडू समोर टाकलेलं षटक, फक्त एक षटकार आणि एक चौकार, तोही म्हटले सरांना तर चकवत गेला. यावेळेस मात्र अफलातून गोलंदाजी, चांगला चेंडू होता, अगदी स्लिप मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. इथे बुवा भाऊंनी जर स्लिप मध्ये कॅच पकडता सागर बळकवडे यांच्याकडनं 500 रुपये, एका हाताने कॅच पकडता बंटी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि त्याचबरोबर टिपला झेल, पहिला फलंदाजी ते बाद. आणि ते पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत सचिन राठोड, संघाचे कॅप्टन, पुणे ए संघाचे कॅप्टन आता मैदानामध्ये येत आहेत. बॉलर्स नेम महेश, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो महेश, मॅन फ्रॉम सांगवी, सांगवीचे एक प्लटून खेळाडू आणि 40+ चे खेळाडू आहेत. ओल्ड इज गोल्ड आज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. महेशांचा पुढचा चेंडू, वा अफलातून गोलंदाजी, पुन्हा एकदा हा चेंडू देखील डॉट बॉल, अगदी स्लिप मध्ये जर झेल टिपला तर पारितोषिकांचा वर्षाव. अगदी मला वाटते अगोदरच्या मॅचला जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी या मॅचला झाली, कारण बुवा पवार मैदानामध्ये उतरलेत, म्हणूनच ही गर्दी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस फुल टच चेंडू होता, सुशांत फार दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग आणि ती केवळ एक सिंगल धाव, आणि सिंगल धावेवर धावफलक मात्र पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. सुशांत थोपटे यांनी पकडलेल्या प्रत्येक कॅचसाठी सागरभाऊ शेडगे यांच्याकडनं 500 रुपये, पिंटूभाऊ मांगडे यांच्याकडनं देखील 500 रुपये, जेवढे कॅच त्याचबरोबर पिंटूभाऊ धाळवे यांच्याकडनं देखील 500 रुपये, म्हणजे 1500 रुपये. सुशांत थोपटे यांनी जर झेल टिपला तर मात्र पारितोषिक असेल. एक चप्पल चिता अगदी आपण पाहायला मिळतात. अगदी वयवर्ष 40+ आहे, पण एखाद्या 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवेल इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आज आपल्याला या खेळाडूंचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सचिन राठोड स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा महेश यांना पाहतोय. चेंडूचा बॅटच्या आतलीकडे त्याच्या मागे चेंडू पास होतोय. धनंजय बांद्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती धाव नाही, आणि ते मात्र चेंडू डॉट बॉल. आणि त्याचबरोबर ओव्हर समाप्तीचा इशारा. येस, अगदी ते बुवा पवार यांनी जर रनआउटच्या रूपाने एखाद्या फलंदाजाला बाद केलं तर बंटी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी सर्वच खेळाडूंचं बुवा भाऊंवरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मला तर ते चेनचं टेन्शन आहे, चेनमुळे मला चेन पडे ना. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. थोडं फास्ट खेळा, कारण यानंतर अजूनही आपल्याला एक सेमीफायनल फायनलचा थरार आपल्याला गरज आहे. चला लॉट्स आपण करणार आहोत, विजय संघाचे कर्णधार. चला लॉट साठी यायचंय. यावेळेस फटका जोरदार, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, ओहो, आणि ते झेल टिपलाय, फलंदाज बाद. पंधरा धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथे प्रेक्षकांचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. अगदी राहुल भैया अगदी आज जास्त मोठी बॅटिंग करू शकले, लवकर बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बॅट्समन नेम, बॅट्समन नेम विकी खैराळे. एक असा खेळाडू स्विचिटचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो विकी खैराळे आता
फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतात. राकेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू अगदी पाहिलं तर डेड बॉल पंचांनी मात्र घोषित केलाय. अगदी ज्यावेळेस विकी कराडे त्यांच्या अंमल वयामध्ये खेळत असताना अनेक वेळा त्यांना आपण स्विच हिट खेळताना पाहिले. तेवढी जेवढे स्विच हिटचे अटेम्प्ट केले 100% जर स्विच हिटचे अटेम्प्ट केले असते तर 99% त्यांचे स्विच हिट मात्र बॅटमध्ये सक्सेसफुल झाले. आज एखादा स्विच हिट पाहायला मिळेल का? विकी कराडे पुन्हा एकदा अगदी आपल्याला मैदानामध्ये डी स्पोर्टच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. चला लॉर्ड्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आमचे आबा गोगावले या ठिकाणी उपस्थित होतात. आबा गोगावले यांचं देखील सहर्ष स्वागत. उत्कृष्ट फलंदाजीची जी ट्रॉफी दिली ते आबा गोगावले प्रसिद्ध बैलगाडा मालक आबा गोगावले यांचं स्वागत आहे. चला तिन्ही संघाचे कर्णधार विजयी संघाचे कर्णधार लॉट साठी यायचं आहे कारण आपण एक विजेता चिठ्ठी डायरेक्ट फायनलला जाईल. बाकी 2 संघांना मॅच खेळावी लागेल त्यामुळे तिन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. यावेळेस बुवा पवार यांच्याकडे चेंडू खेळलाय. बरीचशी धावपळ तिथे रोजची प्रॅक्टिस आज कामाला येते. रनआउट केला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी रनआउट नाही डायरेक्ट हिट जरी केला तरी 500 रुपयाचं पारितोषिक. हॅलो हॅलो चला लॉट साठी यायचंय. तिन्ही संघाचे कर्णधार त्वरित लॉट साठी यायचंय. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रनअप मध्ये झालेला बिघाड. श्रीतेज 11 कॅप्टन, तन्मय 11 कॅप्टन आणि त्याचबरोबर मंगेश दादा पायगुडे या तिन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्वरित समालोचन कक्षासमोर यायचं. लॉट्स या ठिकाणी होतील अन्यथा तुमच्याशिवाय आम्ही लॉट्स पाडू आणि निर्णय तुम्हाला कळवला जाईल. त्यामुळे त्वरित लॉट साठी यायचं. हुकचा एक लाजवाब फटका पण चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. केवळ एकच सिंगल धाव आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 धावा. 1 बॉल बाकी आहे का? चला लॉट्स आपण करतोय. तिन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले नाहीयेत. मला वाटतं स्त्री खुणे आलेले आहेत. चला 2 संघाचे कर्णधार चला लवकर या. ओव्हरची समाप्ती 19 धावा या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पूर्ण होतात. 4 ओव्हरची मॅच. शेवटचं षटक असेल या मॅचचा. आता शेवटचं षटक लॉट्स या ठिकाणी होत आहेत. सन्मान्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण लॉट्स या ठिकाणी पाडतोय. एक जी चिठ्ठी उचलली जाईल ती डायरेक्ट फायनलला असेल. एक चिठ्ठी उचलली जाईल फायनलला. बाकी 2 संघांमध्ये सामना हा खेळवला जाईल. जे ज्या चिठ्ठीचं नाव येईल त्याचं एक पारितोषिक मात्र फिक्स असेल. मंगेश दादा पायगुडे हा संघ फायनल मध्ये जाऊन दाखल होत आहेत. म्हणजे आता सामना असेल. चला टॉस या ठिकाणी तन्मय 11 विरुद्ध मंगेश दादा पायगुडे 11 या 2 संघादरम्यान. तन्मय 11 विरुद्ध श्रीतेज 11 या 2 संघादरम्यान सामना. आणि सन्मान्य आनंदभाऊ साळुंके यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आनंदभाऊ साळुंके युवा नेतृत्व आपल्या भागातील एक असं नेतृत्व ज्याने फार कमी वयामध्ये फार उंचीवरती त्यांच्या समाज कार्याचा ठसा उमटवला. त्या आनंदभाऊ साळुंके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस या ठिकाणी करतोय. अनिल माळी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यस अनिल माळी गोलंदाजी मार्कवर आहेत आणि प्रत्येक विकेट साठी मानाचा करंडक या स्पर्धेकडून अनिल माळी यांच्यासाठी पारितोषिक असेल 500 रुपयाचं. चला टॉस साठी यायचंय. श्रीतेज 11 शेरुलवर सर चला टॉस साठी यायचंय लगेच. अनिल माळी सरांना आपण खेळताना पाहतोय आणि अगदी जेवढ्या विकेट घेतल्या जातील प्रत्येक विकेट साठी 500 रुपये मानाचा करंडक या आयोजन कमिटीकडनं हे पाहतोय. आणि मागताय काय घेऊन टाका. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाजी ते बाद. अनिल माळी यांच्या खात्यामध्ये विकेट.
श्रीतेज 11 कॅप्टन, चला टॉस साठी यायचंय लवकर. चला श्रीतेज 11 कॅप्टन, टॉस साठी यायचंय लवकर. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत विनय लाटे, नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. टावकुरे शैलीचे फलंदाज फर्ग्युसनच्या मैदानामध्ये नित्य नियमाने सराव. आज डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये काय कमाल करणार. एका बाजूने अनिल माळी यांचा तोफखाना मैदानामध्ये सुरूच आहे. हा चेंडू सुरेख होता, अफलातून होता, निर्धाव चेंडू. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला होता. एका बाजूने असतील श्रीतेज 11 तर एका बाजूने तन्मय 11. या दोन संघादरम्यान सामना. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करून घ्या. पुणे बी संघाने मात्र पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण केला आणि 26 धाव बनवल्या. 27 धावांचं टार्गेट असेल पुणे ए संघासाठी. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. सेमीफायनलच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल अंजी साळुंकेच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. फार मोठे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, नवदुर्गा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर नवदुर्गा करंडकचे प्रमुख आयोजक, त्यांच्या देखील चषकाची आतुरतेने वाट पाहिली जाते. ते आमचे आनंदजी साळुंके. नाणेफेकीचा कौल त्यांच्या हस्ते झाला. हॅलो, चला लवकर वेळ वाचवा, लगेच सामना चालून घ्या. ओके, सेमीफायनलचा सामना 4 षटकाचा खेळला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. सेमीफायनलचा सामना जो तन्मय 11 विरुद्ध श्रीतेज 11 आहे, तो सामना 4 षटकाचा खेळला जाईल. बोबा पवार यांनी आपल्यातून गोलंदाजी केली. आता बॅटिंग साठी देखील सज्ज होत आहेत का? आता नको बॅटिंग करून. मला वाटतं स्कोर कार्डचा विचार करता एक टेक्निकल फलंदाजाला बॅटिंग साठी पाठवलं जाईल. मला वाटतं बोबा पवार यांची वर्णी लागते का, कारण इथे बक्षिसांचा वर्षा फार मोठा आहे. म्हणले सर द बॅटिंग साठी आपण पाहतोय. मगाशी समालोचन कक्षामध्ये त्यांची आपण फटकेबाजी पाहिली. आपलातून फटकेबाजी, आपलातून शब्दांचे चौकार षटकार त्यांनी मारले. आता मैदानामध्ये बॅटने चौकार षटकार पाण्याची संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पिंटू मांगडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुशांत भाऊ ते देखील मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी देखील 500 रुपये. म्हणजे दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. प्रत्येक षटकाराला पिंटू मांगडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. विनय गोलंदाजी मार्क. यस अंपायर. डान्स. ओके डीजे डान्स झाला पाहिजे. आणि अगदी स्ट्रायकिंग एंड वरती दीपक म्हणले सर. शब्दांची जादू आपण दीपक मंडले सरांची पाहिली. आता बॅटिंगची जादू देखील पाहायला मिळेल. अनेक मोठमोठ्या मॅचेस मध्ये आपण बॅटिंग करताना पाहिलंय. इथे देखील चौकार षटकार पाहायला मिळतील का? पहिला चेंडू मात्र विनय यांचा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात. 27 धावांचं टार्गेट इथे असताना कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने सुशांत तर दुसऱ्या बाजूने दीपक मंडले सर. फटका मात्र चांगला खेळला. जमिनी समांतर फटका. फार दूरवरनं ओमकार यांचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. आणि थ्रो थोडासा खराब होता पण हरकत नाही, केवळ एकच सिंगल धाव. यावेळेस मात्र आता सुशांत स्ट्रायकिंग एंडवरती असतील. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 40+ चे खेळाडू मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा प्रेक्षणीय सामना
पुणे ए विरुद्ध पुणे बी हा सामना आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळलाय, रन मात्र नाही, डॉट बॉल. चला फास्ट खेळा, रन बनवा, नाहीतर गणाभाऊ इथे आहेतच, विचार चालूच आहे. यावेळेस फटका जोरदार, सुशांत यांच्या बॅटमधनं धुवाधार षटकार. देखील सुरूच आहे आणि तो पुढच्या मॅच मध्ये देखील सुरूच राहणार आहे. आज नितीन मित्र सरांनी देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय, आनंदित करून टाकलंय. आणि अगदी पाहिलं तर डीडी स्पोर्टचं क्रिकेट जर पाहिलं तर इथे सर्वांना आनंद देण्याचं काम हे आमचे सर्व आयोजक नेहमीच करत असतात. अगदी वाटलं होतं की मैदान बंद होईल, पण मैदान पुन्हा एकदा सुरू झालं. आमचे सर्वांचे लाडके कार्यक्षम नगरसेवक सन्माननीय पिट्टूभाऊ दाडवे यांचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला लाभतं. आणि ज्या प्रकारचं तुम्ही लोगोवरती नाव पाहता डीडी स्पोर्ट्स, जे दिनेश धाडवे, आणि हे नाव नक्कीच डीडी स्पोर्टला इतकं लकी ठरलं की डीडी स्पोर्टवर जे क्रिकेट सुरू झालं ते क्रिकेट किती जरी वादळं आली तरी ते क्रिकेट निरंतरपणे चालूच आहे. यावेळेस मात्र वाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. विनय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. समोर असतील दीपक मंडले आणि ते षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आज रोहितला देखील एखादा षटकार आला तर फार काम करावं लागेल, व्हिडिओ क्लिप वगैरे बनवायला लागतील. आणि तो षटकार येणार का? खोलवर टप्प्या, चेंडू समजू शकला नाही आणि ते अपील अपील अपील. आणि मला वाटतं इथे फलंदाज बाद, त्रिपाळ उद्ध्वस्त होतोय, फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रवीण, सिंहगड प्रीमियर लीग मध्ये आपण प्रवीणला खेळताना पाहिलं. इथे आता या मॅच मध्ये देखील बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. दीपक मंडले सर, नक्कीच निराशा असेल प्रेक्षकांना, कारण मंडले सरांचे आवाज ऐकलेला प्रेक्षक इथं वर्ग फार मोठा आहे. आज बॅटिंग पाहण्याची संधी देखील होती, पण थोडीशी निराशा नक्कीच झाली. हरकत नाही, क्रिकेट आहे, इथे सर्व काय होतं. विनय लाटेचं यशस्वी षटक पूर्ण होतंय. 10 धावा या पहिल्या षटकामध्ये बनवले गेल्या. 27 धावांचं टार्गेट, म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. सचिन गोलंदाजी मार्कवर, समोर असतील सुशांत. एक षटकार मात्र सुशांत यांच्या बॅट मधून आतापर्यंत खेळला गेला. अशा अनेक मोठमोठ्या फटकेचे नक्कीच पाहावी लागेल. होणार का? इथे एक सिंगल आली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव, एक सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल 11 धाव. चला थोडं फास्ट खेळा, कारण अजूनही 2 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे. एक सेमीफायनल, फायनल. देवांश ट्रॉफी 2024चा थरार आपण पाहतोय. या मैदानामध्ये डीडी स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत तुम्हाला आज पाहायला मिळते आणि त्या मेहनतीच्या जोरावरती आज ग्राउंड खेळण्यायोग्य नक्कीच बनवलं गेलं. खरी तर स्पर्धा 1 दिवसाची जरी असेल तरी या स्पर्धेसाठी आमचे सर्व खेळाडू जवळपास मला वाटतं 2 आठवडे या मैदानामध्ये राबले आणि त्यानंतर हे मैदान खेळण्यायोग्य नक्की बनवलं. अमित शिळीमकर, मिलिंद खुंटे यांनी मात्र फार कष्ट या मैदानामध्ये घेतलं. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके पिट्टूभाऊ दाडवे यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभतं. अगदी जसं मनीष पाटील सरांनी मगाशी म्हणाला, मानाचा करंडक कधी येणार. अगदी पिंटू भाऊने फक्त एकदा आम्हाला सांगावं, मानाचा करंडक होऊन जाऊ द्या. तो मानाचा करंडक होणार नाही, तो पुन्हा एकदा महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाही. त्याच मानाच्या करंडकाची वाट आम्ही नक्कीच आतुरतेने अजून देखील पाहतोय. काही प्रेक्षकांना तर देवांश ट्रॉफीच्या इथे दिसत देखील असेल मानाचा करंडक 2024. पाहूया यावर्षी तशा गतिविधी होतात का, कारण क्रिकेट या एरियामधनं जे संपलं होतं ते डीडी स्पोर्टच्या नावाने पुन्हा एकदा सुरू झालं. त्याचं सर्व श्रेय आमच्या पिंटूभाऊ मांगडे आणि त्याचबरोबर डीडी स्पोर्टचा मित्रपरिवार आणि त्यांच्या मागे खंबीरपणे हात ठेवून उभे राहणारे आमचे पिंटूभाऊ धाडवे यांचा मात्र हातभार असतो.
ते फलंदाज बाद आणि अपेक्षा सर्वांना बुवाभाऊ पवार यांची बॅटिंगची असेल. पाहूया येत आहेत का बॅटिंगला. आणि नक्कीच भाऊंनी आत्ताच लगेचच मला सांगितलं की मानाचा करंडक यावर्षी होणार म्हणजे होणार. म्हणजे 2024 संपत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व खेळाडूंना आनंद काय हे टाळ्या सर्व काय सांगू जातील. मानाचा करंडक यावर्षी होणार म्हणजे होणार. अगदी ते बिबिवाडी हे नाव आता मानाच्या करंडकने देखील वेगळ्या पद्धतीने फेमस झालंय. कारण भाऊ गेल्या वेळेस मुंबईचे जे खेळाडू आले होते ना ते अजून जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतं ना ते म्हणतात दादा तुमचा मानाचा करंडक केव्हा आहे, आम्हाला बिबिवाडीत परत यायचंय. यावेळेस फटका जोरदार हवाई फायर. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार षटकार. षटकार देखील खेळला गेला. 19 धाव फलकावती. शेवटचे अगदी पाहिलं तर आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावांची गरज. राहुल भैया गोलंदाजी मार्ग समोर असेल. गणेश साळवी गणा भाऊ इथे आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. हे दोन खेळाडू पाहिलं तर क्रिकेटचं चालतं बोलतं अध्याय कुतरूडचे खेळाडू आहेत. पण अगदी संपूर्ण पुणे शहरामधील क्रिकेट वाढवण्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी फार मोठे कष्ट घेतलेत. अगदी भैयासाठी यांना तर 40+ खेळाचे जनक म्हणून संबोधलं जातं. आणि राहुल भैया आज गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी इथे आज पाहिलं तर डीडी स्पोर्टचा संपूर्ण परिवार आज गेले 2 आठवडे जे काम केलं जे कष्ट घेतलं त्याचं चीज ह्या गेल्या 5 मिनिटांमध्ये झालं. ज्यावेळेस मानाच्या करंडकची घोषणा झाली आणि तेव्हाच जो आनंद सर्व खेळाडूंना झाला तो मात्र गगनात मावेनासा असा आनंद नक्कीच होता. इथे चेंडू हवेत झेल टिपला आणि फलंदाज बाद. संघ जरी विजयाच्या दिशेने असेल जेव्हा विकेट जात आहेत तेव्हा प्रेक्षकांमध्ये आनंद येतोय. कारण प्रेक्षक पाहतात बुवाभाऊ कधी बॅटिंगला येणार. 7 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. 20 धावा झालेल्या अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज. आणि हॅट्रिक षटकार 7 धावा बनवायच्या आहेत. फक्त बुवाभाऊ बॅटिंगला तर येऊ द्या. प्रेक्षक नुसते बक्षांचा वर्षाव सुरू करतील. मला वाटतं यानंतर त्यांचा नंबर आहे. अनिल माळी सर नवीन फलंदाज मैदानामध्ये पुढे सरसात फटका मात्र खेळलाय. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक जे प्रेक्षक भिंतीवर बसलेत त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर जा. प्रेक्षक जे भिंतीवर बसलेत त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर जा लगेच. चला पुढच्या संघाने तयार राहायचंय. बिज्जूभाई मिरची शेठ सहकार्य करा. सर्वांना बाउंड्रीच्या बाहेर घेऊन जायचंय. चला दादा जिओचं रिचार्ज सुद्धा महाग झाले. मोबाईल घेऊन बाहेर जायचंय. जे भिंतीवर मोबाईलवर बोलतायत. आणि त्याचबरोबर इथे धावा मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. एक सिंगल धाव आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 24 धावा. म्हणजे अजूनही 3 धावा ह्या विजयासाठी गरजेचं असेल. 2च धावा बाकी आहेत. पुढच्या संघाने तयार राहायचंय. फुल टॉस चेंडू होता हवेत खेळलाय. पाहूया काय होतंय. आणि त्याचबरोबर इथे सामना संपलाय. सामना जिंकलाय पुणे बी संघाने. चला पुढच्या संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण सेमी फायनलची एक मॅच आणि फायनलची एक मॅच आपल्याला पूर्ण करायची. वेळ वाचवा.